पालघर जिल्ह्यातील गंभीर समस्या म्हणजे अपघात. किती केले तरी थांबण्याचे काही नाव घेत नाही. दररोज हे अपघात कित्येक घडत आहेत, त्यामुळे कित्येक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. असा एकही दिवस नाही की पालघर जिल्ह्यामध्ये अपघात घडत नाही. अक्षरशः अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. अपघात होण्याची कारणे अनेक आहेत. नादुरुस्त रस्ते, तसेच रस्त्यात मोठमोठे खड्डे, तसेच बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद महामार्गाचे रस्त्याचे कित्येक महिन्यांपासून काम सुरू आहे, पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. कॉन्ट्रॅक्टदाराच्या नियोजन शून्य अभावामुळे येथे अपघात घडत असतात. काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक न लावता तसेच अर्धवट रस्ता सोडून देणे यामुळे अपघात हे घडत आहेत. तसेच बघायला गेलं तर गाडी चालवत असताना कधी कधी आपली स्वतःची सुद्धा चूक असते. अतिवेगाने गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, हेल्मेट न घालता गाडी चालवणे, तसेच गाडी चालवत असताना स्टाईल मारून गाडी चालवणे, फोनवर बोलणे, अशा अनेक कारणामुळे हे अपघात घडत असतात. गाडी चालवत असताना गाडी सावकाश चालवा. आपला स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालून गाडी चालवू नका, कारण गेलेली व्यक्ती परत येत नाही. आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे आयुष्यभर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या मित्रपरिवारावर दुःखाचं डोंगर कोसळतं. असाच एक भीषण अपघात शनिवारी रात्री भोपोली येथे घडला होता. त्यानंतर रविवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 9 मार्चला सकाळी 8:30 वाजता कासा धानिवरी गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कासा येथील चेतन निकोले आणि शेनसरी येथील राणी सुरेश बोरसा या दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मुंबई लेनवरील वाहतूक गुजरात लेनवर वळवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी डिवायडर चुकीच्या पद्धतीने बसवला गेला असून सूचना फलकांचा अभाव असल्यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. अपघाताच्या वेळी चेतन निकोले आणि राणी बोरसा दुचाकीवरून प्रवास करत होते. मात्र अचानक समोर आलेला डिवायडर स्पष्ट न दिसल्याने त्यांची दुचाकी धडकली. या धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले. त्याच वेळी भरधाव वेगानं आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. चुकीच्या नियोजनामुळे सातत्याने अपघात होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा.